So what we are discussed. So in last lecture we have already completed our theoretical part. That is, we discussed here the partnership final account, format of partnership final account. Okay. Then we discussed here the effect of additional information which is provided us outside the trial balance. जी आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्सच्या बाहेर विचारली जाते, या इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इफेक्ट्स त्या ठिकाणी पाहिलेले आहे. दॅट इज कॉल्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. त्याला आपण काय म्हणू शकतो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन असं म्हणतो. ओके. So we discuss the effect of additional information also. Then we discuss here the information which is given in trial balance. Okay. So that information is called a hidden adjustments or hidden information are given on the information provided in a trial balance. So some information which is provided to us in a trial balance which are hidden. म्हणजे ते आपल्याला स्वतः समजून घ्यावी लागते. मग त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहिले, काय एक्झाम्पल पाहिले, तर त्यामध्ये आपण हे पाहिलं की if a salary paid is given, so salary is paid only for 10 months. असं काही दिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सॅलरी 10 महिन्याची पेड केली. एका वर्षामध्ये किती मंथ असतात, 12 मंथ असतात. याचा अर्थ 2 महिन्याची सॅलरी जी आहे ती काय असणार आहे, अनपेड असणार आहे, म्हणजे आउटस्टँडिंग असेल. सो वी नीड टू गिव्ह सच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इफेक्ट इनटू दी फायनल अकाउंट. सो फायनल अकाउंट वी ऑलरेडी डिस्कस द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. ओके. फायनल अकाउंट काय आहे हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके. Then we discuss, we solve some examples on a preparation of final accounts of partnership firm. Similarly, in this lecture we are going to solve another example of partnership final account. आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आणखी एक एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवायचं आहे आजच्या लेक्चर मध्ये. मग आपल्याला आपण पाहिलेलं आहे की यामध्ये आपल्याला काय करावे लागतील, मेक सम स्टेप्स टू सॉल्व दी प्रॅक्टिकल एक्झाम्पल. सो स्टेप नंबर फर्स्ट वी डिस्कस दैट. द स्टेप नंबर फर्स्ट इज टू रीड द एग्जांपल केयरफुली. रीड एग्जांपल केयरफुली. स्टेप नंबर फर्स्ट. सेकंड, identify expenses and incomes. Okay. Identify the incomes, expenses of the firm. After that we make a star in front of the adjustments given or additional information is given. पुन्हा समोर स्टार करायचा, तर ज्या इन्फॉर्मेशन वरती काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिली असेल त्याच्या समोर स्टार करा. अँड लास्ट स्टेज that is prepare final accounts, that is prepare financial statements. So in final accounts, which accounts we are going to prepare, that we are already discussed. Okay. Now here the example number 4 is given in front of you. First step we read example carefully. काय सांगितलेलं आहे बघा, रुचा and Julie are partners sharing profits and losses in their capital ratio. So here कोण पार्टनर्स आहेत, रुचा and Julie आहे. ओके. म्हणजे हे दोन पार्टनर्स आहेत पार्टनरशिप फर्म मध्ये. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला सांगितलाय की त्यांनी जेवढं कॅपिटल फर्म मध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं असेल त्या कॅपिटल प्रमाणे त्याचे काय असतील, प्रॉफिट शेअरिंग रेशो असतील. मग वी नीड टू आयडेंटिफाय, वी नीड टू कॅल्क्युलेट प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके. सो प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ए कॅपिटल ऑफ ए पार्टनर्स. प्रत्येक पार्टनरचं जेवढं काही कॅपिटल असेल त्या कॅपिटल वरून आपण त्या ठिकाणी त्यांचे रेशो त्या ठिकाणी काढू शकतो का? बघूया. When after reading the example we discuss the calculation of profit sharing ratio. Next, what is given to us, following trial balance and adjustments are required to prepare final account. की आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि काही ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत. याच्यावरून काय तयार करायला सांगितलेलं आहे, प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ ए फर्म. ओके. सो रीड दी ट्रायल बॅलन्स फर्स्ट. सो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये या इथं ट्रायल बॅलन्स ऍज ऑन 31 मार्च 2019. ट्रायल बॅलन्स कधीचा दिलेला आहे, 31 मार्च 2019 चा त्या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स त्यांनी दिलेला आहे. रीड करूया. फर्स्ट वी रीड व्हिच साइड, डेबिट साइड. पहिल्यांदा आपण कोणती बाजू रीड करूया, डेबिट साइड, नंतर क्रेडिट, आणि त्याच्यानंतर आपण काय रीड करणार आहे, ऍडजस्टमेंट्स रीड करणार आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन रीड करणार आहे. रीड करा. फर्स्ट, that is purchases rupees 48,000, trade expenses rupees 3,000, salary rupees 4,500, wages and salaries rupees 2,800, advertisement rupees 4,000, sales return rupees 8,000. Next, freeholder property rupees 23,000, office rent rupees 5,000, then motor van rupees 40,000, then stock on 1st April 2018 rupees 89,500. Next, general expenses amounting to rupees 2,500. Then sundry debtors rupees 62,000, coal, gas and fuel amounting to rupees 1,000, carriage inward rupees 800, carriage outward rupees 1,300, plant and machinery rupees 13,800. Total of debit side is rupees 3,09,200. Okay. Now read the credit side of trial balance. What is given to us? That is capital is given to us. Capital account, Rucha rupees 80,000, Julie rupees 40,000. रुचाचं कॅपिटल किती आहे, 80,000. तर ज्वेलरीचं कॅपिटल किती आहे, 40,000. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल रेशो इज ट्रीटेड ऍज प्रॉफिट शेअरिंग रेशो.
त्याच्या कॅपिटल रेशो प्रमाणे आम्ही काय वाढणार आहे, फर्म मध्ये होणारा प्रॉफिट किंवा फर्म मध्ये होणारा लॉस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स ₹22,000, सेल्स ₹1,48,000, आरबीडी ₹1,200, बिल्स पेएबल ₹12,000, परचेस रिटर्न ₹6,000. व्हाट इज total of credit side is ₹3,09,200. so both side of trial balance are equal. दोन्ही बाजू ट्रायल बॅलन्सच्या काय आहेत, इक्वल आहेत. बघा मी ट्रायल बॅलन्स रीड केलेला. नाउ वी रीड हियर दी ऍडजस्टमेंट्स. मी काय करतो आता, ऍडजस्टमेंट रीड करतो. पहिली ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यू ॲट ₹88,000 into bracket cost price and ₹90,000 at market price. We all know the effect of closing stock. Okay, so the effect of closing stock. Okay, so information provided in adjustment having always how many effects? किती इफेक्ट होणार आहे, आउटसाइड दी ट्रायल बॅलन्स दी इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड टू अस हॅविंग ऑलवेज 2 इफेक्ट्स. किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट. ठीक आहे सर, कोण कोणते 2 इफेक्ट होतील, तर बघा आपल्याला सांगितलंय की काय सांगितलेलं आहे, स्टॉक जो आहे क्लोजिंग स्टॉक त्याची कॉस्ट प्राइस 88,000 आहे, तर मार्केट प्राइस किती आहे, 90,000 90,000 आहे का. येस सर. आता यामध्ये काय आहे, तर मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं, ऑलरेडी वी डिस्कस दॅट इफ ए क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट अँड मार्केट प्राइस इज गिवन, व्हिच स्टॉक वी आर टेकन इनटू कन्सिडरेशन, सो द व्हॅल्यू ऑफ lower is taken as a closing stock in a final account. याला मी क्लोजिंग स्टॉक म्हणून फायनल अकाउंट मध्ये घेत. याच्यातले whichever is less. Next adjustment, that is Rucha and Julie withdraw from business ₹3,000 and ₹2,000 respectively for their personal use. काय सांगितलेलं आहे बघा, रुचा आणि जुईली जे आहे यांनी काय केलेलं आहे, व्यवसायामधून 3,000 आणि 2,000 रुपये काय केलेले आहेत, विड्रॉ केलेले आहेत. कशासाठी, पर्सनल यूज. सो वी ऑल नो दी इफेक्ट. याला आपण काय म्हणतो, यांचं काय आहे, ड्रॉइंग. काय आहे, ड्रॉइंग आहे. ड्रॉइंगचे इफेक्ट काय करावे लागतील हे मी तुम्हाला सांगतो. चला पुढे, डेप्रिसिएट मोटार व्हॅन बाय 5% and plant and machinery by 7%. So rate of depreciation is given. मोटार कार किती टक्क्याने डेप्रिसिएट करा सांगितलेला आहे, 5%. तर प्लांट अँड मशिनरी किती, 7%. आता पुन्हा एकदा दिले, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स ॲट 5% इज टू बी क्रिएटेड. आता तुम्हाला सांगितले की पुन्हा तुम्ही या वर्षी देखील 5% काय तयार करा, आरडीडी तयार करा. बघा आरडीडी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, एक दिलेली आहे का, दिलेली आहे का आरडीडी, बरोबर. ही कोणती आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये असणार आहे ओल्ड. तर आपली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली कोणती असणार आहे, वी ऑल नो द इफेक्ट ऑफ ओल्ड अँड न्यू आरडीडी. काय करावं लागेल, ओल्ड आरडीडी मध्ये न्यू आरडीडी काय करतो आपण, काय करायचं असतं, ऍड होतील का लेस होतील, लेस होतील का, प्रोव्हिजन वाढेल ना, काय झाली पाहिजे, ऍड झाली पाहिजे ना. पुढे आउटस्टँडिंग पेजेस दिलेले किती रुपये, ₹800. किती आहेत, 800. चला आता ऍडजस्टमेंट आपण वाचलेली आहे. आता ट्रायल बॅलन्स मध्ये शोधा की या ऍडजस्टमेंट कशाबद्दल. चला, क्लोजिंग स्टॉक. ट्रायल बॅलन्स मध्ये कुठे इन्फॉर्मेशन आहे का क्लोजिंग स्टॉकची, नाही. सो वी हियर राइट दी 2 इफेक्ट्स. फर्स्ट इफेक्ट पहिला आपल्याला जाईल trading account B side, debit side. Second effect we given on the balance sheet B side, asset side. झालं. Next, that is the Rucha and Julie drawings. Okay, हे काय आहे, drawing of Rucha and Julie. So make a star in front of capital. Capital च्या समोर देखील काय करा, स्टार करून ठेवा. चला पुढे, depreciate motor van. जर मोटार व्हॅन दिलेली आहे आपल्याला, दिलेली आहे. चला मी आता स्टार करतो मोटार व्हॅन. चला पुढे, याचे 2 इफेक्ट, एक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, दूसरा कुठे बैलेंस शीट एसेट साइड. ठीक है. नेक्स्ट दैट इज ड्राइंग, मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ द कैपिटल ऑफ पार्टनर्स. नेक्स्ट दैट इज डेप्रिसिएट मोटर कार at rate 5% and plant and machinery 7%. So we make a star in front of both these assets. Now make a reserve for doubtful debts at 5%. कशावरती तयार करा सांगितलेलं आहे, कशावरती आहे, डेटर्स. डेटर्स दिलेले आहेत, सन्ड्री डेटर्स. नाव मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सच्या समोर स्टार करा केले. नेक्स्ट, व्हाट इज गिवन, आउटस्टँडिंग वेजेस. सो वेजेस अँड सॅलरी इज गिवन टू अस. दिले का वेजेस अँड सॅलरी, वेजेस अँड सॅलरी दिलेले आहे आपल्याला. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ वेजेस अँड सॅलरी. ओके. आणखी काय ऍडजस्टमेंट्स, एनी अदर ऍडजस्टमेंट्स गिवन, ओनली 5 ऍडजस्टमेंट्स आर गिवन. नाव वी गिव द इफेक्ट. आता काही इफेक्ट आहेत तेही आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले. चला आता स्टार केलेलं आहे. नाव आयडेंटिफाय द एक्सपेन्सेस अँड इन्कम गिवन इनटू द ट्रायल बॅलन्स. मग मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं की ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आपल्याला काय शोधावे लागतात, एक्सपेन्सेस, लॉसेस अँड एसेट्स. What we are identify on the debit side of trial balance, we identify the expenses, losses and assets. Whereas on the credit side of trial balance, what we find out, incomes, gains and liabilities. Okay.
हे शोधतो ना आपण. चला शोधूया. सांगा पहिल्यांदा दिले परचेसेस. कुठे जातात परचेसेस? वेअर वी रेकॉर्ड क्रेडिट अकाउंट दिस साइड डेबिट साइड. ट्रेड एक्सपेंसेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सॅलरी पी अँड एल अकाउंट डेबिट साइड. वेजेस अँड सॅलरी क्रेडिट अकाउंट दिस साइड डेबिट साइड. ऍडव्हर्टाइजमेंट P and L account debit side. Got it? Okay, got it? That we are already discussed the meaning of that expenses. आपण या खर्चाचे सगळे अर्थ लास्ट लेक्चर मध्ये काय केलेले आहे अभ्यासलेले आहे. सो नो नीड टू अगेन रिवाइज द मीनिंग ऑफ दॅट एक्सपेन्सेस. व्हाय वी consider the advertisement expenses or record the advertisement expenses on the debit side of profit and loss account. We are already justifying. No need to again justify the expenses recorded in profit and loss account and expenses recorded into the trading account. गरज आहे का? असेल तर एक्सप्लेन करतो, नसेल तर पुढे जाऊ. ठीक आहे. पुढे sales return. So that sales return is deducted from sales. So here we write down here less from sales. Make a star in front of sales return. का स्टार करा? आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की सेल्स मधून हे सेल्स रिटर्न काय करायचं लेस करायचं. पुढे फ्री होल्ड प्रॉपर्टी काय राहील ऍसेट. ऑफिस रेंट काय आहे एक्सपेन्सेस कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मोटार व्हॅन काय राहील ऍसेट. ओपनिंग स्टॉक कधी चालू का opening stock given on 1st of April 2018. So it is opening stock. Where we record opening stock? On the debit side of trading account, debit side. Next, general expenses. Where we record general expenses? On the debit side of profit and loss account. Next, sundry debtor. What is it? Asset. Gas, coal, gas and fuel. Where we record coal, gas and fuel? Is direct expenses. Where we record on the debit side of trading account. Very good. Trading account, which side? Debit side. Carriage inward. Where we record carriage inward on the debit side of trading account. Carriage outward. Where we record on the debit side of profit and loss account. Machinery, assets. Here we identify the expenses relating to the trading account, expenses relating to profit and loss account, and assets of balance sheet. Find out clear. Now read the credit side of trial balance and find out income and liabilities. काय शोधावे लागतील इन्कम आणि लायबिलिटीज. चला पुढे जाऊया. काय सांगितलेलं आहे चला make a star in front of capital. We all know that capital is what is it liability. Next sundry creditor. What is it liability. Sales. Make a star in front of sales. का सेल्स ला का स्टार करा कारण त्यातून सेल्स रिटर्न मायनस करायचं. सो हियर सेल्स कुठे जातं रे वेअर वी रेकॉर्ड सेल्स ऑन दी क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ऑन दी क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट आरबीडी. वेअर वी रेकॉर्ड आरबीडी. वेअर पी एंड एल बी साइड डेबिट साइड. दैट इज वी कैन से इट इज विच आरबीडी ओल्ड आरबीडी. What is it? Old RBD. ही ओल्ड RBD काय करावी लागेल काय करतो की इफेक्ट ऑफ ओल्ड RBD ऑलरेडी डिस्कस काय केले होते. याचे रेकॉर्ड करण्याचे दोन पद्धत आहेत. एक तर ही RBD प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्या आणि न्यू RBD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या. काय होते ती लेस होते ना ऑटोमॅटिकली काय होते लेस होते. सो दॅट ओल्ड RBD वी आर डिडक्टेड फ्रॉम न्यू RBD. कशातून लेस करणार नवीन RBD मधून ओल्ड RBD लेस करणार. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ RBD. Next, bills payable. What is it? Liability. Next, what is given to us? Purchase return. What is it? Which side? Debit side. पण आता डेबिट म्हणून चालणार नाही सर. याला काय करावं लागेल? लेस फ्रॉम परचेसेस. सांगा परचेसेस दिलेत का? परचेसेस इज गिवन टू अस इन ए ट्रायल बॅलन्स. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ परचेसेस. हे कळलं पाहिजे. परचेस मधून परचेस रिटर्न काय करतो आपण? लेस करतो. मग परचेसेस ची अमाउंट लिहिताना तुम्ही कुठे घेतली पाहिजे? इन इनर कॉलम. सो दॅट वी मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ परचेसेस. व्हॉट इज आता पुढे आता बाकीचे जे काय आहे ते काय सांगायचं. चला बाकी आता सांगा द इफेक्ट ऑफ सेकंड ऍडिशनल इन्फॉर्मेशन कुठे कुठे जातील. फर्स्ट डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. एक दूसरा एब्सोल्युटली राइट. फर्स्ट डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल and the second effect that is on the trading account this side credit side. Okay, so here we assume that the Rucha and Julie withdraw goods from the business. काय assume करणार आम्ही काय घेतलं त्यांनी गुड्स घेतला. काय घेतला असणार आहे गुड्स घेतला असणार. सो लक्षात आलं. आता इथं काय दिलंय का रुचा आणि जुलीनं काय घेतलं व्यवसाय कॅश दिली नाही आणि गुड्स दिली नाही बरोबर. मग इथं कॅश घेतलं तर कॅशचा इम्पॅक्ट कुठं करायचा म्हणून आपल्याला अजून काय करावं लागेल. वी अजून दॅट दी गुड्स वेअर विथड्रॉ बाय दी पार्टनर्स फ्रॉम दी बिझनेस. काय विथड्रॉ केला असणार आहे गुड्स विथड्रॉ केला असणार. काय विथड्रॉ केला असेल गुड्स विथड्रॉ. सेकंड इफेक्ट थर्ड ऍडजस्टमेंट दॅट इज डेप्रिसिएट. वी ऑल नो दॅट इफेक्ट फर्स्ट इफेक्ट डिडक्टेड फ्रॉम मोटार व्हॅन अँड मशिनरी. Second effect is given on the debit side of profit and loss. Similarly, RDD, we all know that RDD is called which RDD? New RDD. काय म्हणतो आपण याला न्यू RDD म्हणतो ना. न्यू RDD ही काय करतो आपण ओल्ड RDD मधून न्यू RDD मायनस किंवा न्यू मधून ओल्ड मायनस करेल. चला आउटस्टँडिंग चे आउटस्टँडिंग वेजेस आहे किती इफेक्ट. याचे इफेक्ट काय होतील सांगू. RDD चे इफेक्ट टू which to effect first we deducted that current year's RDD from debtors. And second effect we are recorded that RBD on the debit side of profit and loss. What is? Next.
wages. That wages is add in wages. Second effect given on the liability side of balance. देऊ शकतो ना? ठीक आहे. Now here we make the solution. आता आपण सोल्युशन तयार करूया. So we identify the expenses, we identify the assets, identify also the incomes and liabilities. We prepare the solution here in the books of partnership firms. We are going to prepare trading and profit and loss account for the year ending 31st March 2019. Okay. And the format we are already discussed. So in trading and profit and loss account, we need to make first two sides. आपल्याला पहिल्यांदा किती बाजू तयार कराव्या लागतात? दोन बाजू तयार कराव्या लागतील. या दोन बाजू कोणत्या? तर पहिली डेबिट आणि दुसरी क्रेडिट. ओके, सो वी ऑल नो दॅट राइट हँड साइड इज डेबिट साइड, whereas left hand side is debit side. Right hand side is credit, whereas left hand side is debit. On debit side, we need to prepare three columns. Which three columns we are prepared here? That is particulars, rupees, rupees. Similar column we are prepared on the credit side of trading profit and loss account, that is particulars, rupees, rupees. Okay. Next we prepare here, that is balance sheet. Left hand side of balance sheet we record liabilities, whereas on right hand side of balance sheet we record assets. Okay. Similarly, we are prepared three columns. Okay, on liability side and three columns on asset side. That is, for recording of liabilities we prepare liability column. For recording of amount we prepare rupees column. Similar column we are prepared on the asset side also. Okay. Now, after finding out the all expenses, assets and all incomes and liabilities, okay, what we are going to do? So just we copy the information relating to the respective accounts and paste them into the respective accounts. म्हणजे जे आयडेंटिफाय केलेलं आहे ते त्या अकाउंटला आपल्याला काय करावं लागेल? ट्रान्सफर करावं लागेल. सो फर्स्ट स्टेप, टू ट्रान्सफर ऑल ट्रायल बॅलन्स इन ए सोल्युशन टू देअर रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स. कुठे पाठवावी लागेल? ट्रायल बॅलन्स काय करावी लागेल? मला पोस्ट करावी लागेल. चला, या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे परचेसेस. बरोबर, परचेसेस कुठं जातात? आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आयडेंटिफाय कुठं जातात? ट्रेडिंगच्या डेबिटला. सो हियर वी लीव वन लाईन. ओके, and then we record purchases. Why we leave one line? ओके, का आपण एक वर जागा सोडतो डेबिटला ट्रेडिंगच्या? तर आपल्याला काय रेकॉर्ड करावा लागतो? ओपनिंग स्टॉक. जो दिला असेल तो त्या सिक्वेन्सला आपण रेकॉर्ड करूयात. मग स्टॉक लिहिण्यासाठी आपण एक वर त्या ठिकाणी काय करूयात? जागा सोडूयात आणि मग काय लिहून घेऊया? परचेसेस. चला, लिहा मग इथं पहिल्यांदा काय जातील? टू परचेसेस. Where we record the amount of purchases. Purchases ची अमाउंट मी कुठे रेकॉर्ड करणार आहे? हेही महत्वाचं. Where we record the amount of purchases, because we make a star in front of purchases, it means that some information is provided to us regarding the purchases. So we put figure of purchases in inner column. कोणत्या कॉलमला घेणार आहे मी? Amounting to rupees. Amounting to rupees. Amounting to rupees 48,000. Next, trade expenses. We already discussed the meaning of trade expenses. Where we record the trade expenses on the debit side of profit and loss account. Again, here we prepare a trading account and after that we record all the expenses and incomes of profit and loss account. So leave one line below the trading account. Trading account च्या खाली मला किती वळ जागा सोडायची आहे? एक वळ जागा सोडून मग मला खर्च आणि इन्कम रेकॉर्ड करायचे. चला, मग मी इथं लिहितो एक वळ जागा सोडून टू which expenses? Trade expenses amounting to rupees. Amounting to rupees 3,000. In which column we record the amount? Inner or outer? Why outer? Because additional information is not provided on the trade expenses. So amount of trade expenses we directly put into the outer column. Which column? Outer column, rupees 3,000. Next, wages and salary. Where we record the wages and salary? Where we record wages and salary? Salary आहे का? So sequence must be followed. We follow the sequence. Sequence विसरायचा नाही. काय आहे? ट्रेड एक्सपेन्सेस नंतर सॅलरी आहे. सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सो रेकॉर्ड हियर टू सॅलरी. ओके, वेअर वी पुट द फिगर ऑफ सॅलरी इन विच कॉलम? आउटर कॉलम. अमाउंटिंग टू रुपीज. Amounting to rupees 4,500. Next, expenses, that is wages and salaries. Where we record wages and salaries? On the debit side of trading account. Here we need to leave one line below the purchases. एक ओळ purchasesच्या खाली मला सोडावी लागेल ना, बरोबर? आणि त्याच्या खाली मग मी काय रेकॉर्ड करेन? wages and salary. Here to wages and salaries. Where we put the figure? बघा, wages and salary ला आपण स्टार केला म्हणजे याची अमाउंट मी कुठे घेणार आहे? किती रुपये असेल?
amounting to rupees 2,800 in inner column. Next, that is advertisement. Where we record advertisement? On the debit side of profit and loss account. Advertisement account rupees 4,000. Next, sales return. Okay, so that sales return we are deducted from the sales, but yet we are not recorded sales. After recording the sales, we deduct sales return. Okay, so leave this point, and after recording the sales, we deduct the sales return. Next, read freeholder property. Freeholder property is asset. Where we record the asset? On the balance sheet, or in the balance sheet asset side. Okay, so here property, freeholder property is fixed asset. So where we record? We record freeholder property in fixed asset. That is freehold property. Where we record the amount of property? कुठे रेकॉर्ड करेन मी? इनर की आउटरला? का आउटरला घेईन? ऍडजस्टमेंट नाहीये, मग मी त्याची अमाउंट जी आहे आउटर कॉलम लागेल. अमाउंट इन रुपीज 23,000. Next, office rate. Where we record office rate? On the debit side of profit and loss account. Here to office rate amounting to rupees 5,000, 5,000. पुढे next, motor car. What is it? Motor car is a asset. Where we record asset? On the asset side of balance sheet. So here motor car, motor van. Okay, motor van. Where we put the figure of motor van? Because additional information is provided. So we make a star in front of motor van amounting to rupees 40,000. Next, opening stock. Where we record opening stock? On the debit side of trading account. पहिल्यांदाच मला रेकॉर्ड करावा लागेल टू ओपनिंग स्टॉक. किती रुपये? अमाउंटिंग टू रुपीज 89,500. इन विच कॉलम? इन आउटर कॉलम, इन फायनल अमाउंट कॉलम. त्याला आपण काय म्हणतो? फायनल अमाउंट कॉलम. नेक्स्ट, जनरल एक्सपेन्सेस. वेर वी रेकॉर्ड जनरल एक्सपेन्सेस? जनरल एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू रुपीज 2,500. Next, where we record sundry debtors? On the asset side of closing balance sheet. Here, leave one line below the motor van and record sundry debtors, or leave 4 lines below the motor van. We follow the sequence for recording the asset. First we record fixed assets and then we record current assets. हा ही सिक्वेन्स आपण फॉलो करतो की पहिल्यांदा आपल्याला काय रेकॉर्ड करायचे आहे? फिक्स्ड असेट्स रेकॉर्ड करायचे आहे, त्याच्यानंतर करंट असेट्स. मग फिक्स्ड असेट्स लिहिण्यासाठी मी आणखी 4 ओळी जागा सोडतो आणि कोणत्या घेतो? करंट असेट्स घेतो. इथं सन्ड्री डेटर्स. वेअर वी पुट द फिगर ऑफ सन्ड्री डेटर्स? in inner column or outer column? Because additional information is provided, so we make a star in front of sundry debtors. Okay, so put figure in which column? Inner column. Amounting to rupees 62,000. Okay, read next. What is it? Where we record coal, gas, fuel? On the debit side of trading account. On the debit side of trading account. Record below wages and salary. Will you one line? किती ओळ जागा सोडणार आहे wages आणि सॅलरीच्या? एक ओळ जागा सोडा, कारण ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आहे. आणि काय रेकॉर्ड करा? टू कोल, gas and fuel. What is it? Fuel. Amounting to rupees. Okay, adjustment is given on coal, gas, fuel. No. So put figure directly to the final amount column or outer column. Amounting to rupees 1,000. Next, carriage inward. Where we record carriage inward? On debit side of trading account. Carriage inward. Rupees 800. Next, carriage outward. Where we record carriage outward? Carriage outward on the debit side of profit and loss amounting to rupees 1,300. Next, plant and machinery. Where we record plant and machinery? On the asset side of balance sheet. Leave 1 line below the motor van and record plant and machinery. Plant and machinery. Okay, where we put the figure of plant and machinery? In inner column. Because why? Because additional information is provided on plant and machinery also. That is 7% depreciation need to be charged on plant and machinery. So put figure directly to the
outer or inner column? Inner column. Amounting to rupees 13,800. Okay. Here we post debit side of trial balance. बघा ट्रायल बॅलन्सची सगळी डेबिट बाजू आपण पोस्ट केली का? काय करायचं आहे का? या स्टेप्स फॉलो केल्या तर काही अडचण येणार नाही. आता या क्रेडिट साइडला चला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला काय काय दिलेलं आहे सांगा. कॅपिटल अकाउंट, वेअर वी रेकॉर्ड कॅपिटल on the liability side of closing balance here. We already made a start, so we record separate here. Capital account. In capital account, Ruja's capital. Ruja's capital. We put the figure of Ruja's capital in inner column. Inner च्या inner ला लिहिलं त्या ठिकाणी किती रुपये? 80,000. What is? Leave 4 line below the Ruja and record each capital, the another partner's capital. Here we leave 4 lines and then we record the next partner's capital, that is we. चला क्या है? Amounting to rupees 40,000. किती? 40,000. किती आहे? 40,000. बरोबर ना? 40,000 एवढंच आहे का? हा, दिसतंय का त्या? दिसतंय का? Next read करा. काय? Where we record something creditors. Leave again 4 line below the capital and record something creditors. Sundry creditors rupees. Where we put figure directly in the outer column 22,000. Next, sales. Where we record sales on the credit side of trading account by sales. Okay, that sales amount where we record in inner column amounting to rupees 1,48,000. Okay. आता सेल्स रेकॉर्ड केली. यातून मी जे स्किप केलं होतं ते करू का? काय स्किप केलं होतं आपण? सेल्स रिटर्न करू का? लगेच मायनस करून टाका. असं लिहून लेस सेल्स रिटर्न किती रुपये आहे? अमाउंटिंग टू रुपीज 8,000. नाउ मेक द टोटल अँड पुट द टोटल ऑफ सेल्स इन आउटर कॉलम अमाउंटिंग टू रुपीज 1,40,000. ओके, झालं एकच इफेक्ट. सेल्स रिटर्न हॅविंग ओनली वन इफेक्ट बिकॉज दॅट इज गिवन इनटू द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे त्याची इफेक्ट. नेक्स्ट पुढे सांग. RDD, that is old RDD. ही काय आहे आपली? We all know that the old RDD we are deducted from new RDD. कारण आपल्याला इथे न्यू RDD दिलेली आहे का? मग यामधून ओल्ड RDD काय करावी लागेल? लेस करावी लागेल. जर न्यू RDD दिली नसती तर ओल्ड RDD आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेतलं असतं. कुठे घेतलं असतं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. एक कोणता तरी रूल फॉलो केला पाहिजे. काय करायचं मग? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतलं असतं. पण इथं आपल्याला न्यू RDD ही दिलेला आहे आणि ओल्ड ही दिलेली आहे. मग ओल्ड RDD न्यू RDD तून काय करावं लागेल? लेस करावी लागेल. सो वी डिडक्ट आफ्टर रेकॉर्डिंग दी न्यू RDD वी डिडक्ट ओल्ड RDD. ही RDD आपण कधी लेस करणार आहे? न्यू RDD रेकॉर्ड केल्यानंतर. हे लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट रीड करा. काय आहे? बिल्स पेएबल. वेअर वी रेकॉर्ड बिल्स पेएबल. बिल्स पेएबल amounting to rupees 12,000. Next, purchase return. Okay, that purchase return is deducted from purchases. So purchase return amounting to rupees 6,000. Now make the total and put the total in outer column 42,000. Okay. Now one thing is remains unposted, that is RDD. Okay, all the trial balance we are posted to their respective accounts. One thing is remains unposted, that is RDD. When we record the RDD after recording the new RDD. आधी मला काय रेकॉर्ड करावं लागेल? न्यू RDD रेकॉर्ड करावी लागेल आणि मग ओल्डचा इफेक्ट द्यावा लागेल. चला फर्स्ट ऍडजस्टमेंट. आता ऍडजस्टमेंट मध्ये या इफेक्ट दिलेत ना. फर्स्ट इफेक्ट वेअर वी रेकॉर्ड दी क्लोजिंग स्टॉक. सो क्लोजिंग स्टॉक वी रेकॉर्ड ऑन दी क्रेडिट साइड ऑफ क्रेडिट अकाउंट. हियर वी रेकॉर्ड that is by closing stock. Okay, which closing stock we are taken into consideration here? Whichever is lower. So whichever is lower is rupees 88,000. Here put figure directly to the outer column. One effect is given on the credit side of trading account. Second effect, where we give the second effect? On the asset side of closing balance. So here leave one line below the sundry debtors and record closing stock. और स्टॉक इन हँड. काय आपण त्याला म्हणतो? स्टॉक इन हँड रुपीज 88,000. चला फर्स्ट ऍडजस्टमेंट इज कंप्लीटेड. रीड सेकंड ऍडजस्टमेंट. So here we assume that Rucha and Julie withdraw goods from business
and that is not recorded into the business. ते बिझनेस मध्ये रेकॉर्ड नाही, म्हणजे त्याला आपण म्हणतो अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. पहिला इफेक्ट द्यावा लागेल ट्रेडिंगच्या क्रेडिटला. इथं मी काय म्हणेन, बाय गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर्स, बाय पार्टनर्स. कोण कोण पार्टनर्स आहेत? रुचा आणि जुली नाही, जुली. ओके, सो रुचा विथड्रॉ रुपीज 3000, goods costing rupees 3000, and Julie withdraw goods costing rupees 2000. Now make total 5000. Okay, first effect given on the credit side of trading account. Second effect, what we given the effect of that goods withdraw by the partners. So the goods withdraw by the partners is deducted from the respective partners capital. कशातून लेस करावं लागेल? पार्टनरच्या कॅपिटल. सो हियर लेस काय म्हणाले लागेल? ड्रॉइंग्स अमाउंटिंग टू रुपीज 3000. इनर क्लास वेअर वी मेक टोटल इन इनर कॉलम. टोटल कुठे होईल? इनर कॉलम किती? 77,000. नाउ डिडक्ट दी ड्रॉइंग फ्रॉम दी अमाउंटिंग टू रुपीज. नाउ मेक टोटल इनर कॉलम 38,000. Okay, what is you said is two effects of goods withdraw by the partners. दिले का? So now next, depreciate motor van by 5% and plant and machinery by 7%. पहिल्यांदा दिव्यात motor van less काय करावं लागेल? 5% depreciation. Compute 5% depreciation on 40,000. कशावरती काढणार? 5%. 40,000 40,000. मग 40,000वरती 5% म्हणजे किती आले? 2000. किती आले? 2000. काढून घेऊ का? नीड टू कॅल्क्युलेट. गरज आहे का? किती आले आपल्याला टोटल? 38,000. सगळा सेकंड इफेक्ट ऑफ डेप्रिसिएशन वेअर बी रेकॉर्ड ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डेप्रिसिएशन ऑन first that is MV. MV means motor van rupees 2000 in inner column. Okay, next calculate 7% depreciation on land and machinery. So here deduct less 7% depreciation. Calculation करा किती? 7% on 30,800. किती आले? 966. Deduct 966 from the 13,800. 12,834. Okay, we make a total. Put the total in outer column. Total केली आणि outer ला घेतली. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? इथं येईल ना दुसरा. डेप्रिसिएशन ऑन मोटर अँड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी rupees 966. Now make the total of all depreciation and put the total of depreciation in outer column amounting to rupees 2,966. Got it? Okay, so here we solve second adjustment, we solve third adjustment. Now we solve the second last adjustment, that is we need to create a 5% RDD on debtors. So we know the effect of RDD. First, that new RDD is deducted from debtors. कशातून मायनस करावी लागतील? Less 5% RDD. So 5% on 62,000. 62,000वरती 5% म्हणजे किती आले? 3,100. Deduct with 3,100 from debtors and put figure into the outer column amounting to rupees 58,900. Then second effect of that RDD. या RDD चा सेकंड इफेक्ट कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता इथं मी घेताना इनरला 2RDD into bracket write it as a new amounting to rupees 3,100. Now we give the effect of old RDD. देऊ शकतो का? देऊ शकतो का? चला लेस करायला आपण लेस ओल्ड RDD रुपीज 1,200. Put the figure into the outer column amounting to rupees 1,900. आले का? अरे दोन इफेक्ट झाले. नेक्स्ट लास्ट इफेक्ट outstanding wages. It means that wages are unpaid amounting to rupees 800. So we all know that the effect of outstanding wages. First effect, we need to add unpaid wages in wages, and second effect, it increases the liability. So we record outstanding expenses on the liability side of balance sheet. Okay, so first effect where we add outstanding wages
Okay, amounting to rupees 800. Now make total. Put the total in outer quadrant. That is 3,600. 3,600. Second effect of that outstanding wages where we record on the liability side of balance sheet. So here below the bills payable we record outstanding wages amounting to rupees 800. Record. So we record all trial balance and we give all effect of additional information in solution. सगळं रेकॉर्ड केलं, सगळं दिलं. So that is the benefit of steps. म्हणजे जर तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर यातली कोणतीही गोष्ट तुमच्याकडून मिस होणार नाही. लक्षात आलं? म्हणून आयडेंटिफाय करून ठेवा. मग आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ते आहे त्या अकाउंटला कॉपी पेस्ट करायचं. काय करायचं आहे? कॉपी पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. आता which account first we close? First we close trading account. Now make the total. Which side is more? Which side is more? Credit side is more than the debit side. So total of credit side is rupees 2,33,000. Put this total of credit on debit. क्रेडिट ची टोटल डेबिट ला घेतली. आता या टोटल मधून ही टोटल काय करा, लेस करा. ओके, सो डिडक्ट दी टोटल ऑफ डेबिट साइड फ्रॉम दी टोटल ऑफ क्रेडिट. वी गॉट हियर ए डिफरन्स. इथं मला फरक मिळेल. तो फरक सांगा किती रुपये? 96,100. सांगा मला इथं मिळाला जो 96,100 तो माझा प्रॉफिट आहे की लॉस? इट इज ए ग्रॉस प्रॉफिट. काय आहे हा? ग्रॉस प्रॉफिट. सो हियर टू ग्रॉस profit carried down. That gross profit we are brought down into the profit and loss. So here by gross profit brought down amounting to rupees 96,100. 96,100. Now make the total of debit side. Debit side कोणती जास्त? Which side is more? Credit side. If credit side is more, then put the total of credit side on debit side. That is here 96,100. Put this total on debit side 96,100. किती फरक आला? 70,930. That difference is called where we transfer such profit. Transfer to partners capital PC. So Rucha and Rucha. So here profit sharing ratio. Calculate profit sharing ratio. That is 8:4. Again we reduce the ratio. That is 2:1. Okay, 2:1. So here 2:1. Calculate Rucha's capital. Calculate करून देऊ का? कसं calculate? 2:1 कसा रेशो आला लक्षात ठेवा. Ratio of capital ratio. So Rucha's capital 80,000 and jewelry capital rupees 40,000. Now here we calculate the ratios. Calculate ratios. That is reduce the zero घालवा फक्त याचे. गेले का? म्हणजे किती आले? 8:4. Again we calculate ratio, that is 2:1. ओके, 2:1. आता हे कसं काढायचं हे कळलं का? ज्याला जमत नाही त्यांनी काय करा, फक्त 0 घाला. 8:4 ठेवा किंवा 2:1 तयार. आता हे सगळं मी घेत होतो, हे सगळं कळालं. आता कॅपिटलचं डिस्ट्रीब्युशन बघा. सांगा मला किती आला प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅपिटल रेशो प्रमाणे? 8:4 म्हणजे किती? 2:1 आलं. आता हे वाटायचं किती आले तो? 70,000. प्रॉफिट नेट प्रॉफिट इज इक्वल टू 70,934. मग यामध्ये रुचाचा हिस्सा किती? अ शेअर ऑफ रुचा इन नेट प्रॉफिट अँड ए शेअर ऑफ ज्वेलरी इन ए नेट प्रॉफिट. शोधूया काय अडचण आहे. चला मी तरी रुचा आता किती आले? 2:1. आता इथे लिहितो मी प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, व्हॉट इट कसा काढला प्रॉफिट शेअरिंग रेशो? कळला नसेल तर लक्ष द्या. दॅट इज इक्वल टू 8:4. ओके, त्याला आपण 8:4 केलं. आणखी रेशो काढला त्याचा तर रेशो किती येतोय? 2:1. याचा 2:1 आला का? आला 2:1. आता रुचाचा हिस्सा रुचा इज इक्वल टू सांगा प्रॉफिट शेअरिंग रेशोची टोटल किती आहे? 3 आली. प्रॉफिट किती आहे? लक्ष द्या इकडे 70,934 इंटू शेअर ऑफ रुचा दॅट इज 2. रुचाचा शेअर किती आहे? 2.
into 2 multiplied by 2 divided by total of ratio. या टोटल काय रेशोची 2 + 1 3. आता हे विचारात घेत नाही कारण मी याचा रेशो काढला की त्याला 2 + 1 3. सांगा आता रोजच्याला किती मिळेल? 47,201 सॉरी 289. Whereas Julie's share in net profit is equal to 70,934 multiplied by 1 divided by 3 is equal to 23,645. आलं का? कळलं रेशो कसा करायचा, प्रॉफिट कसा वाटायचा? समजलं सर्वांना? समजलं का? What is Rucha? Okay, very good. Now we distribute the profit to the partners. That is Rucha amounting to rupees 47,289. Whereas Julie put figure in inner column 47,289 and Julie 23,645. याची टोटल एवढीच झाली. What total of this is equal to 70,900. That net profit we are deducted or add in capital. काय करावं? Net profit add in partners capital. So आपण रुचाचा हिस्सा काढ. So add net profit of Rucha, that is 47,000 net profit 47,289. Now make the total and put total in outer bracket. Rucha's capital is equal to 1,289. Whereas add Julie's capital. Add in a Julie's capital net profit rupees 23,645. Now make the total of Rucha's capital. Put figure in either column. Amounting to rupees 61,645. Now make the total of both capital and put amount in capital account. दोघांची बेरीज करा आणि ही कॅपिटल अकाउंटच्या समोर द्या. किती आली? 1,85,934. ओके, त्याच्या समोर घेतली मी आणि कॅपिटल अकाउंट किती आता फर्मचं 1,85,934. दॅट इज 1,85,934 इज द टोटल कॅपिटल ऑफ पार्टनर्स ऍट द एंड ऑफ 31st March 2009. What now make the total of both the sides. दोन्ही बाजूंची बेरीज करा. If total of both the sides are equal, then we solve a correct solution. If there is some differences, then we make some mistakes in a preparation of solution. Okay. काही एरर आपल्याला त्यात मिळाल्या तर आपला जे बॅलन्स शीट आहे ते टॅली होणार नाही. चला टोटल ऑफ बोथ द साइड 2,20,734. Similarly, asset side is also equal to liability side. 2,20,730. So here, assets is equal to liability. It means that we solve a correct example. Okay, got it? समझलं सर्वांना? ठीक आहे, थांबूया. Thank you.